नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर दिनांक 6/10/25 व दिनांक 17/11/25 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सदर सूचनांना सुरुवात करण्यापूर्वी आणि जे 17 संवर्ग आहे त्यांचा माहिती घेण्यापूर्वी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा, जेणेकरून पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत सर्वांना माहिती मिळेल. चला तर मग आपण या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भावर जी याचिका झाली होती दाखल केलेली त्या याचिकेच्या 6/10/25 आणि 17/11/25 रोजीच्या निर्णयाच्या अनुषंगाने शासन निर्णयामध्ये जे काही आदेश दिलेले आहेत किंवा जो निर्णय झालेला आहे त्याबद्दलची माहिती घेऊयात. शासन निर्णय क्रमांक BCC 2023/प्रक्र/54/आरक्षण 5 दिनांक 11 फेब्रुवारी 2026. यामध्ये जे संदर्भ दिलेले आहेत ते 1 ते 6 संदर्भ आहेत आणि त्याच्यामध्ये पहिला संदर्भ जो आहे तो माननीय राज्यपाल महोदयांनी अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबत दिनांक 29/8/19 रोजी निर्गमित केलेली अधिसूचना आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक BCC 2018/प्रक्र 427/16/ब दिनांक 1/2/23. सामान्य प्रशासन विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक BCC 2018/प्रक्र 427/16/ब दिनांक 28/2/2023. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 6/10/25 विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 12/91/2023. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दिनांक 17/11/25 अवमान याचिका दिवाणी डायरी क्रमांक 64/872/25 आणि आदिवासी विकास विभागाचे पत्र दिनांक 1/12/25 या सर्व संदर्भाच्या अनुषंगाने जी प्रस्तावना दाखल झालेली आहे ते आपण बघूयात. या प्रस्तावनेमध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी भारताच्या संविधानाच्या 5व्या अनुसूचीच्या परिच्छेद क्रमांक 5च्या उपपरिच्छेद 1 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 50व्या बैठकीतील शिफारस क्रमांक 34 नुसार अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबतची अधिसूचना 29/8/2019 रोजी निर्गमित केली. सदर अधिसूचनेच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात शासन निर्णय दिनांक 1/2/23 व शासन शुद्धीपत्रक 28/2/23 अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तथापि सदर अधिसूचना शासन निर्णय आणि शासन शुद्धीपत्राच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 22/109/2023 सामाजिक विकास प्रबोधिनी विरुद्ध महाराष्ट्र शासन दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 6/10/25 रोजी आदेश दिले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 6/10/25 रोजी दिलेल्या आदेशांवरील कार्यवाही संदर्भात अवमान याचिका दिवाणी डायरी क्रमांक 64/872/25 दाखल झाली होती. सदर अवमान याचिकेवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 17/11/25 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. सदर आदेशाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन निर्णय खालीलप्रमाणे घेतलेला आहे. हा जो शासन निर्णय आहे तो पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या संदर्भात निर्गमित झालेला आहे. पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत निर्गमित केलेली दिनांक 29/8/19 रोजीची अधिसूचना व शासन निर्णय दिनांक 1/2/23 तसेच शासन शुद्धीपत्र दिनांक 28/2/23 यास अनुसरून पेसा क्षेत्रातील अधिसूचित संवर्गाकरिता संबंधित विभागामार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. तथापि जाहिरातीनुसार सुरू झालेली व निवडीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचलेली भरती प्रक्रिया दिनांक 29/8/19 रोजी अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे पेसा क्षेत्रातील पदभरती करण्यात येणार नाही असे माननीय सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने आश्वासन करण्यात आले होते. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 6/10/25 व दिनांक 17/11/25 रोजीच्या निर्णयान्वये पदभरतीस मान्यता दिली असल्याने पेसा क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गाची पदभरती करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश दिलेले आहेत. हे जे निर्देश दिलेले आहेत त्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण आधी 17 संवर्गांची जी संवर्ग आहेत त्याबद्दलची माहिती घेऊयात. कारण
माननीय सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरतीबाबत जो काही निर्णय दिलेला आहे तो या 17 संवर्गाला अनुसरूनच आहे. शासन निर्णय क्रमांक BCC 2018/प्रकरण 427/16 ब परिशिष्ट क यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील 17 अधिसूचित संवर्गाच्या पदभरतीसाठी नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत. आता इथं अनुक्रमांक आहेत, पद आहेत, विभाग आहे आणि नियुक्ती प्राधिकारी दिलेले आहेत. पद आहेत तलाठी, विभाग आहे महसूल व वन विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहेत उपविभागीय अधिकारी. पद सर्वेक्षक, महसूल व वन विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहेत उपसंचालक भूमी अभिलेख. पदाचं नाव आहे ग्रामसेवक. ग्राम विकास अधिकारी हा विभाग ग्राम विकास विभाग आहे आणि नियुक्ती प्राधिकारी आहे जिल्ह्यातील विभाग प्रमुख. अंगणवाडी पर्यवेक्षक, त्याच्यामध्ये विभाग आहे महिला व बाल विकास विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहे जिल्ह्यातील विभाग प्रमुख. पद आहे शिक्षक. शिक्षकाचा विभाग आहे ग्राम विकास विभाग आणि आदिवासी विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहे जिल्ह्यातील विभाग अपर आयुक्त आदिवासी. आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी आदिवासी विकास विभाग हा विभाग येत असून अपर आयुक्त आदिवासी हे त्याचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. कृषी सहाय्यक, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग, विभागीय कृषी संचालक. पशु पर्यवेक्षक म्हणजेच त्याच्यासाठी विभाग आहे ग्राम विकास विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहे जिल्ह्यातील विभाग प्रमुख. सहकारी परिचारिका आणि प्रसविका ग्राम विकास विभाग आणि जिल्ह्यातील नियुक्ती प्राधिकारी आहेत विभाग प्रमुख, जिल्ह्याचे विभाग प्रमुख. बहुउद्देशीय आरोग्य सहाय्यक ग्राम विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग हा त्यांचा विभाग येत असून त्याचे नियुक्ती प्राधिकारी आहे जिल्ह्यातील विभाग प्रमुख. वनरक्षक, महसूल व वन विभाग, जिल्ह्यातील विभाग प्रमुख. कोतवाल, महसूल आणि वन विभाग, त्याचे नियुक्ती प्राधिकारी आहेत तहसीलदार. वन अन्वेषक, महसूल व वन विभाग, जिल्ह्यातील प्रमुख विभाग प्रमुख. स्वयंपाकी, आदिवासी विकास विभागामध्ये नियुक्ती प्राधिकारी आहेत प्रकल्प अधिकारी. प्रयोगशाळा परिचर, आदिवासी विकास विभाग, नियुक्ती प्राधिकारी आहेत प्रकल्प अधिकारी. कामाठी, आदिवासी विभाग आणि प्रकल्प अधिकारी हे त्याचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. पोलीस पाटील, गृह विभाग आणि नियुक्ती प्राधिकारी आहेत जिल्ह्यातील विभाग प्रमुख. अशा पद्धतीनं हे 17 संवर्ग आहेत आणि या 17 संवर्गासाठी पेसा क्षेत्रामध्ये जे काही उपाययोजना किंवा आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण या महाराष्ट्र शासनाच्या GR द्वारे समजून घेणार आहोत. यामध्ये हे सर्व विभाग दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तलाठी, सर्वेक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, शिक्षक, आदिवासी विकास निरीक्षक, कृषी सहाय्यक, पशु पर्यवेक्षक, सहकारी परिचारिका व प्रसविका, बहुउद्देशीय आरोग्य सहाय्यक, वनरक्षक, कोतवाल, वन अन्वेषक, स्वयंपाकी, प्रयोगशाळा परिचर, कामाठी आणि पोलीस पाटील या पदांचा समावेश त्याच्यामध्ये झालेला आहे. तर याच्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 50% अधिक आहे अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांपैकी 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरण्यात यावीत. म्हणजे जे क्षेत्रामध्ये आदिवासींची लोकसंख्या 50% पेक्षा अधिक आहे तिथं हे जे आता 17 संवर्ग आपण अभ्यासलेले आहेत त्या 17 संवर्गाच्या 50% म्हणजे संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदांच्या 50% पदे ही अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहेत. उर्वरित 50% पदे म्हणजे 100% 50% पदे ही सरळ सेवेतून अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 50% पदं भरली गेली. उरलेली जी 50% पदे आहेत ती खुल्या प्रवर्गातून भरायची आहेत. तसेच ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या 25 ते 50च्या दरम्यान आहे अशा सर्व गावांमध्ये 17 संवर्गातील सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी 50% पदे अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहेत आणि उरलेली 50% पदे ही खुल्या प्रवर्गातून भरायची आहेत. दुसरं जे आहे ते ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे. पहिल्या मुद्द्यामध्ये 50% पेक्षा जास्त आणि 50% अशा पदांसाठी अनुसूचित जमातीच्या लोकांची पदे जी आहेत ती 50% भरायची आहेत. ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या 25% पेक्षा कमी आहे अशा सर्व गावांमध्ये अधिसूचनेच्या 17 संवर्गातील अधिसूचित संवर्गातील म्हणजे कोतवाल आणि पोलीस पाटील वगळून जे 17 संवर्ग दिलेले आहेत त्याच्यापैकी सरळ सेवेच्या एकूण रिक्त पदापैकी 25% पदे ही अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहेत. 25% पदे ही अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळून इतर राखीव प्रवर्गातून भरायची आहेत आणि उरलेली 50% पदे ही खुले प्रवर्गातून भरायची आहेत. अशा सर्व गावांमध्ये कोतवाल व पोलीस पाटील पदांसाठी पदे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार भरण्यात यावीत. ज्या अधिसूचित क्षेत्रातील 50% पदे ही अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहेत. 50% पदे ही अनुसूचित
जमाती प्रवर्गातून भरायचे आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट अ प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे. ज्या अनुसूचित क्षेत्रातील 25% पदे ही अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहेत त्या क्षेत्रातील पदांना परिशिष्ट ब प्रमाणे आरक्षण ठेवण्यात यावे. ज्या अधिसूचित क्षेत्रातील 25% पदे ही अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरायची आहेत त्या क्षेत्रातील छोट्या संवर्गातील पदांना परिशिष्ट क प्रमाणे आरक्षण देण्यात यावे. वरील प्रमाणे पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविताना पदभरतीसाठी यापूर्वी जाहिरातीद्वारे राबविलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या तसेच दिनांक 5/10/24 रोजीच्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांच्या गुणवत्तेवर नियुक्तीची कार्यवाही प्रथम करण्यात यावी. त्यानंतर उर्वरित रिक्त पदेही भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. म्हणजेच यापूर्वी ज्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवलेली आहे परंतु त्यांना अजून निवड दिलेली नाही किंवा पात्र केलेलं नाही, म्हणजे फक्त त्यांची निवड यादी झालेली आहे, त्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य द्यायचं आहे. आणि 5/10/24च्या शासन निर्णयान्वये मानधन तत्वावर ज्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांची आधी नियुक्ती करायची आहे आणि मग उर्वरित पदेही सरळ सेवेतून भरायची आहेत. सदर कार्यवाही माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 22-109/2023 मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. या शासन निर्णयानुसार पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भातील कार्यवाही विभागातील नियुक्ती प्राधिकारी यांनी करण्याच्या सूचना संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावरून नियुक्ती प्राधिकारी यांना देण्यात याव्यात. म्हणजे जे आता त्यांनी दिलेले आहेत प्रशासकीय विभाग आणि कोणाकडून नियुक्ती प्राधिकारी आहेत त्या नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना कराव्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे जे पेसा क्षेत्रातील जिल्हे आहेत त्याच्यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर अशासारखी जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये होत आहे. तर अशा पद्धतीनंच आता वन विभागाच्या पदांची सुद्धा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. जे आता पेसा क्षेत्रातील पदांना म्हणजे जे 17 संवर्ग आहेत त्या 17 संवर्गापैकी जो एक संवर्ग आहे की वन विभाग, त्या वन विभागातील जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ती आता सरळ मार्गे होणार आहे. कारण पेसा क्षेत्रातील या शासन निर्णयानुसार त्यांची पदभरती करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. म्हणजे ते प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे लवकरच वन विभागातील भरतीसाठी नोटिफिकेशन येऊन भरती प्रक्रिया राबवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ही जी पदं उपलब्ध होतील त्या पदांसाठी पात्र होणं आवश्यक आहे. त्यासाठी अजून 1 एप्रिलच्या दरम्यान ह्या पदांच्या बाबत निर्णय घेतला जाईल किंवा नोटिफिकेशन येईल. त्याप्रमाणे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातील. तसंच जो अभ्यासक्रम आहे तोही अभ्यासक्रम दिला जाईल आणि अर्जाची प्रक्रिया किती तारखेपासून किती तारखेपर्यंत होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला त्या नोटिफिकेशन मध्ये मिळणार आहे. परंतु हा जो GR आहे या GRच्या अनुषंगाने आपल्याला प्राथमिक तयारी करण्यासाठी वेळ मिळत आहे आणि म्हणूनच आपण ह्या GRच्या अनुषंगाने संपूर्ण तयारी करून वनरक्षक पदाच्या भरतीसाठी सज्ज राहणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काही अडचणी असतील किंवा काही कमेंट्स असतील, तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर मेसेज करून आम्हाला नक्की कळवा. Thank you for watching and subscribe.